नमस्कार स्वामी भक्तांनो. भाऊबीज म्हणजे यमद्वितीया आणि या दिवशी यमाच्या तावडीतून आपल्या भावाचे रक्षण करण्यासाठी भाऊबीज हा सण दिवाळीच्या दिवसांमध्ये अतिशय उत्सवाने साजरा केला जातो. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यंदाचा भाऊबीजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, त्याचप्रमाणे योग्य पद्धतीने भावाचे औक्षण कसे करावे आणि भाऊ किंवा बहीण नसेल तर काय करायचे आहे, या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर यंदाच्या भाऊबीजेचे 3 शुभ मुहूर्त आहेत आणि त्या 3 मुहूर्तांपैकी कोणत्याही मुहूर्तावरती तुम्ही भाऊबीज साजरी करू शकता. कारण बऱ्याच ठिकाणी म्हणजे 80 ते 85% लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की शुभ मुहूर्तावरतीच प्रत्येक शुभ कार्य केले जाते. तर भाऊबीजेचा पहिला शुभ मुहूर्त रविवार 3 नोव्हेंबरला सकाळी 4:51 ते 5:43 ब्रह्ममुहूर्त आहे. त्यानंतरचा शुभ मुहूर्त आहे तो दुपारचा आहे आणि तो म्हणजे 1:54 ते दुपारी 2:38 दुसरा शुभ मुहूर्त आहे. आणि या वेळेमध्ये आपण भाऊबीज केले तर अतिशय शुभ आहे. आपल्या भावाचे औक्षण करण्यासाठी ही वेळ अतिशय योग्य आहे. त्यामुळे या दुपारच्या मुहूर्तावरती तुम्ही भाऊबीज नक्कीच करू शकता. त्यानंतरचा आणखीन एक मुहूर्त आहे तो संध्याकाळचा आहे. त्या वेळेमध्ये जरी शक्य झाले तरीसुद्धा तुम्ही या शुभ मुहूर्तावरती भाऊबीज करू शकता. त्यानंतरचा संध्याकाळचा शुभ मुहूर्त म्हणजे 5:34 ते जवळपास 6:38 आहे. या वेळेमध्ये सुद्धा भाऊबीज तुम्ही योग्य प्रकारे साजरी करू शकता. अतिशय महत्त्वाचा शुभ मुहूर्त आहे हा. त्यामुळे सांगितलेल्या शुभ मुहूर्तांपैकी कोणत्याही एका मुहूर्तावरती भाऊबीज आपण साजरी करू शकतो. परंतु काही वेळेला काय होतं की एखाद्या वेळेस भाऊ आपला लांब असतो किंवा बहीण आपली लांब राहत असते. अशा वेळेला मागे पुढे टायमिंग जातं. त्यावेळेला काय करायचं तर संपूर्ण दिवस हा शुभ आहे, म्हणूनच तुमच्या वेळेनुसार दिवसभरात तुम्ही भाऊबीज कधीही साजरी करू शकता. आता जर एखाद्या बहिणीला भाऊ नसेल तर तिने काय करावे, तर कुमारिका महिला असतील किंवा लग्न झालेल्या स्त्रिया असतील तर त्यांना भाऊ नसेल, त्यांनी चंद्राचे औक्षण जरूर करावे. म्हणजेच काय करायचं तर चंद्राला आपला भाऊ मानायचं आणि संध्याकाळच्या वेळेला आपण ज्या वेळेला संकष्टीला चंद्राचे औक्षण करतो अशाच पद्धतीने हळदी कुंकू फुले अक्षता वाहून ओवाळून घ्यायचं आहे. तर या दिवशी आपल्याला हेच करायचं आहे, चंद्राला आपण या दिवशी ओवाळायचं आहे. आणि जर तुमचा मानलेला एखादा भाऊ असेल तर त्याचे सुद्धा या दिवशी आपण औक्षण करायचे आहे. आणि जर एखाद्या भावाला बहीण नसेल तर मानलेली एखादी बहीण किंवा लांबची बहीण किंवा नातेवाईकांमध्ये बहिणीप्रमाणे वागणारी एखादी मुलगी असेल तर तिच्या घरी जाऊन आपली भाऊबीज साजरी करायची आहे. आता भाऊबीजेमध्ये भावाचे औक्षण कसे करावे हे आपण थोडक्यात पाहूयात. तर भावाला एखाद्या पाटावरती बसवायचं आहे. पाटाच्या भोवती अतिशय सुंदर अशी रांगोळी काढावी. त्यानंतर पूजेच्या ताटामध्ये आपल्याला अष्टगंध, हळदी कुंकू, 1 सुपारी, 1 रुपयांचं नाणं, एखादी सोन्याची वस्तू, मिठाई, अक्षता आणि फुले अशा पद्धतीने आपल्याला ताट तयार करायचं आहे. त्यानंतर कणकेचे 5 किंवा 7 दिवे आपल्याला तयार करायचे आहेत. कारण कणकेच्या दिव्याचे अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक दिवशी दिवाळीच्या प्रत्येक दिवसांमध्ये कणकेचे दिवे महत्त्वाचे असतात. म्हणून या दिवशी यमद्वितीया आहे आणि भावाचे अकाली मृत्यूपासून किंवा कोणत्याही संकटापासून रक्षण व्हावे यासाठी आपण कणकेचे दिवे अवश्य बनवायचे आहेत. तुम्हाला जर एखादा साधा दिवा या दिवशी ताटामध्ये ठेवायचा असेल तर तोच सुद्धा ठेवू शकता, परंतु कणकेचे दिवे अतिशय महत्त्वाचे आहेत. आता ओवाळणी करत असताना सर्वात आधी भावाच्या डोक्यावरती एखादी टोपी द्यावी किंवा एखादा रुमाल जरी असला तरीही चालेल. उघड्या डोक्यावरती आपण औक्षण करू नये, त्यामुळे टोपी किंवा रुमाल वापरावा. तो झाल्यानंतर भावाला सर्वात आधी अष्टगंध लावून घ्यायचा आहे. त्यानंतर हळदी कुंकूसुद्धा लावायचे आहे. त्यानंतर फुले अक्षता डोक्यावरती टाकायचे आहेत. आता एखादी मिठाई आपण ठेवलेली आहे ती मिठाई आपल्या भावाला चारायची आहे. त्यानंतर जी सुपारी आणि जे 1 रुपयांचे नाणे आणि 1 सोन्याची वस्तू आपण घेतलेली आहे त्यामधील सुपारी आणि 1 रुपयांचं नाणं भावाच्या कपाळाला चिकटवायचं आहे. म्हणजे असं लावून घ्यायचं आहे आणि 3 वेळा ताटाभोवती आणि कपाळाला 3 वेळा गोल फिरवून ओवाळून घ्यायचं आहे. ते 3दा झाल्यानंतर सोन्याची आपण जी वस्तू घेतलेली आहे ती सुद्धा याचप्रमाणे 3 वेळा कपाळाला लावून
ताटाला लावून आपल्याला 3 वेळा ओवाळून घ्यायची आहे. हे झाल्यानंतर आपल्याकडे जे तांदूळ आहेत ते अखंड अक्षता आपण भावाच्या कपाळावरती चिकटवायचे आहेत त्या आणि डोक्यावरती सुद्धा टाकायचे आहेत. अशा पद्धतीने ओवाळणी करत असताना आपल्याला कणकेच्या दिव्यानी पहिल्यांदा ओवाळणी करून घ्यायची आहे. साध्या दिव्यानी जर तुम्हाला करायची असेल तर साध्या दिव्यानी सुद्धा ओवाळणी करून घ्यायची आहे. जर आपला भाऊ मोठा असेल तर आपण त्याच्या पाया पडायचं आहे आणि भाऊ जर लहान असेल तर भावानेच बहिणीच्या पाया पडायचे आहे. अशा पद्धतीने अतिशय आनंदाने आणि उत्साहाने योग्य पद्धतीने भावाचे औक्षण करून आपल्याला यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज साजरी करायची आहे. तर ही होती छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.